माईक ब्लिंक करते ते. तर रामकृष्ण आरे मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता तुम्ही बघितलं मी बसलो आणि लगेच उठलो. तर गाईज आता आम्ही आलो आहे इथं गार्डनमध्ये आणि तन्मय गेला आहे फुलं तोडायला. तर फुलं भेटेन का नाही गाईज आपल्याला ते पण माहीत नाही. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची की आपलं ते कॉलर माईक आता काही कळत नाही आहे की म्हणजे सुरू आहे का बंद आहे, काहीच कळत नाही. आता खराब झालं आहे का काय नाही. तर एक्सचेंज केल्यावर एक्सचेंज होतच नाही आहे, त्याचं ऑप्शनच येत नाही आहे. आणि जर का हे रिटर्न केलं, रिटर्न लावलं यायचं इकडं बघा, आणि रिटर्न केलं तर मग आपल्याला कुठं ते आपल्याला तेच पाहिजे होतं. तर आत्ता आम्हाला पछतावा काय ते तर आम्हाला आत्ता होतोय पछतावा की म्हणजे ते नव्हतं घ्यायला पाहिजे, दुसरं कोणतं तरी घ्यायला पाहिजे होतं. ते स्वस्त भेटत होतं म्हणून आम्ही ते घेतलं. तर त्याच्यात 2 भेटत होते म्हणून, त्याच्यात 2 भेटत होते म्हणून. तर आपल्याला चांगलं घ्यायला पाहिजे होतं. आता बघू हे चालतंय का नाही, नाहीतर मग आता पुढं चालून घेऊ. आता काय करू शकतो, गाडीवर बिडीवर गेलो तर मग परत आपण असं बनवू नाही शकणार ब्लॉग. आणि जे ते माझा डेली रुटीन मला मी ब्लॉग बनवला होता, तर ते लक्ष्मण म्हणत होता की त्याच्यात आवाजच येत नव्हता. तर मग मी म्हणलं की घरी मम्मी पप्पा होते म्हणून असं म्हणजे हे केलं. तर आत्ता काय नाही, ब्रेसलेट घालून नाही आले. तर टाकलाय आपण ब्लॉग आणि आपला 1.5K आधीच थांबलाय गाईज. म्हणजे 50 व्ह्यूज पाहिजे फक्त 1.5K जायला त्या शॉर्टला, पण गेले नाही अजून, ते तिथेच थांबलाय. तर आता अजून एक शॉर्ट टाकणार आहे. तर दिवसातनं 2-2 टाकत राहणार आहे आम्ही रोजच. तर आत्ता एक टाकणार 9च्या तेवढ्यात आणि नंतर मग 5-5:30ला एक टाकणार. तर आणि तुम्ही बघा मग ते शॉर्ट. आणि आता आम्ही जरा शॉर्ट बेट अपलोड करतो, व्हिडिओ तर अपलोड केलेला आहे. तर आता तर मिळाला आहे फुल घेऊन देवासाठी हे गाईस. आणि मग ना आता मी शॉर्ट अपलोड करतो आणि नंतर आपण परत जेव्हा शॉर्ट काढायचा आहे ना तेव्हा गाईस तुम्हाला भेटतो. आणि तुम्ही बघा गाईस, आपण शॉर्टही टाकतो, ज्यांना माहीत नाही त्यांनी लवकर बघा आणि आपल्याला सपोर्ट द्या. तर आता मी अपलोड करतो शॉर्ट आणि नंतर भेटू आपण. तर गाईज आता आम्ही आलो इथं प्लॉटिंगमध्ये, लय वेळचं आलो आहे. पण आम्ही का बसलो गाईज, कारण की आता जे आपलं हे माईक मागवला होता गाईज, तर हे काही चांगलं नाही आहे गाईज. तुम्हाला सांगतोय मी की नका घेऊ गाईज. तर आता 7 दिवस पण नाही झाले, 22 तारखेला हे आलतं आणि आज किती 27 तारीख आहे. तर म्हणजे 7 दिवस पण नाही झाले, अजून 5च दिवस झाले. हे माईक तसं तर कालच खराब झाला. आणि गाईज हे चालत नाही काय नाही, म्हणजे त्यांनी रिव्ह्यू पण दिला पण आम्हाला स्वस्तात भेटलं ना, तर त्याच्यामुळं आम्ही घेतलं. तर स्वस्तातली वस्तू चांगली नसते हे आता आम्हाला कळालं. तर हे आम्ही रिटर्न केलेलं आहे. आता एक्सचेंज तर नाही म्हणते, तो ऑप्शन नव्हता एक्सचेंजचा, तर रिटर्न केलं आहे. आता हे 30 तारखेपर्यंत म्हणजे घ्यायला येते ते. तर मग तेव्हा आपल्या ॲपमध्ये ते रिफंड होईल जॉईन. तर मग ते तसंच ठेवू आणि मग ना आपण ना हे करू, म्हणजे अजून थोडे पैसे ॲड करू आणि नंतर मग चांगलं एक नसते का गोल छोटंवालं असते ते वालं घेऊ आपण. फक्त पप्पाला कळायला नाही पाहिजे की हे जे माईक आहे, तर या माईकचे पैसे अजून पण आपल्या त्या मिशोच्या ॲपमध्ये, नाही तर लय घोटाळा होईल गाईज. तर ते आता बघू हे कसं, हे असं म्हणजे सांगितलं तर आहे की म्हणजे चांगलं, इथं लिहिलेलं तर चांगल्याबद्दलच आहे. कंपनी स्वतःच्या प्रोडक्ट तर चांगलंच सांगते, पण मला तर हे काही चांगलं नाही वाटलं की. पण तुम्हाला माहिती असेल मी आधी म्हणलेलो की लय चांगलं आहे, पण नाही गाईज हे बकवास आहे. मला लय बघा हे लाईट ब्लिंक करते ते नुसतं. तसं म्हणजे हे रिसिव्हर लावायला लागतंय, पण रिसिव्हर लावलं तरी पण त्या रिसिव्हरमध्ये पण लाल लाईट लागत नाही आणि मग ते ब्लिंक करते. बघा दोन्ही पण ब्लिंक करते, हे बघा दिसत. आता थांबा, मी तरी पण एकदा लावतो आता आणि तरी पण ब्लिंक होतंय गाईज. बघा आता थांबा. तर गाईज आता रिसिव्हर लावलंय आणि बघा तरी पण दोन्ही पण. तर आमचं तर असं म्हणजे थोडा प्लॅन आहे की पैसे म्हणजे थोडे आता हे पैसे आले ना तर ना वायरवाला जो माईक असतो ना तो घेऊ. पण नको, ते पण नको घ्यायला. डायरेक्ट ते येत आहे 600-700ला ते गोलवाला माईक. तर तोच आपल्याला ब्लूटूथ कनेक्ट होतं त्याने, तर ब्लूटूथ कनेक्ट मुळे चालतं. तर तेच. आणि आता व्हिडिओ शूट कराल तर व्हिडिओ कसा शूट करू हेच कळत नाही. आता आवाज लय जोरात बोलायला लागन गाईज, आता जसं बोलतोय त्याच्याहून पण जोरात बोलायला लागन. तर चांगला ह्यो होता, तरी चांगला नव्हता काय. 5 दिवस चालला, 5 पण नाही 4च दिवस चालला गाईज ह्यो. तर याच्यामुळं लय आता घाण वाटतंय. 358 रुपये गेले आपले. तर तसं तर आता परत रिटर्न तर केलंय, पण त्याचं आता कसं घ्यायचं काय.
रिसिवर काढून टाकू. भंगार आहे गाईज, लय भंगार. तर आता आम्ही व्हिडिओ शूट करतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. तर गाईज आता चाललोय आम्ही घरी आणि काय नाही, आता काय 10-20 मिनटं लागले, फक्त 2च व्हिडिओ काढले. तर त्याच्यामुळं काल 4 व्हिडिओ काढले होते म्हणून 1 तास लागला होता वाटतं काहीतरी. तर आता एवढ्या उन्हात येतोय आम्ही गाईज, सपोर्ट करा. आणि लय ऊन लागते गाईज, आम्ही काळं पडणार आहे साऊथ आफ्रिकासारखं, असं म्हणजे त्यांच्या माणसांसारखं. पण गाईज लय पस्तावा होतोय की आपण ते माईक घेतला. तर आता बघू आपण नंतर कधी की परत आपण घेऊ. मला लय असं म्हणजे लय वेगळं वाटतंय गाईज, असं वाटतंय की लय पैसे गेले. 358 रुपये काय आमच्यासाठी कमी नाही गाईज. आपण मिडल क्लास लोक, तुम्ही समजू शकता गाईज. जे आमिर आहेत ते नाही समजू शकत. तर बघू आता आपण की काय होतंय. आता रिटर्न घ्यायला आले तर आम्ही तर सांगितलंय की आवडला नाही हो प्रोडक्ट असं तसं. पण आता काय माहीत, पण आपली काही चुकी नाही आहे गाईज. ती त्याच्यात ते बसतच नाही आहे, त्याच्यात रेड लाईट येत पण नाही आहे. तर मग आपण कसं वापरू शकतो आहे त्याच्यात. तर 5 दिवस झाले, 4च दिवस झाले. तर भंगार आहे गाईज ते. तर आता घेऊ नका गाईज कुणी, पण आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण नाही टाकली. पण असे प्रोडक्ट आहे त्याच्यावर असं स्टिकर बिकर काय असेल ते K9 K8 मेड इन चायना आहे. मी आधी सांगितलं होतं मेड इन चायना, तुम्हाला पण माहिती कसं असते. तर तुम्ही घेऊ नका गाईज, तुमच्यासाठी मी सांगतोय. तर आता आम्ही जातो घरी आणि गाईज लय पस्तावा होतोय की घेतलं. तर कमी प्राईजवाले आता घ्यायचेच नाही. आता बघू 600-700 घेऊ. आता 600, 700, 800 ते ब्लूटूथ वाला असं नसतं का गोली, तर मॅग्नेटने लावायचं आणि इथं पुढं ते ब्लूटूथवालाच भारी आहे. तर आता तेच घेणार आम्ही आणि आता जातो घरी. आपण भेटूया थोड्या वेळात.